उपस्थित सगळ्यांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। तुमच्या पोटात भुकेचे कावळे ओरडायला लागलेत याची मला जाणीव आहे। त्यासाठी मी कमीत कमी वेळ बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ग्वाही देतो की जेवढाही वेळ बोलेल तेवढा वेळा तुम्ही भूक विसरल्याशिवाय राहणार नाही। आज दिनांक 6 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती अत्यंत थाटामाटात पार पडला। या सोहळ्यासाठी संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातून उपस्थित झालेले 3000 रयत वारकरी आणि या सर्व रयत वारकऱ्यांची रायगडावरती वारकरी पार पाडणारे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मोठे बंधू आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांनी एक प्रश्न विचारला की रायगड वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं। तुम्ही एका मिनिटात मला सांगा। 6-7 प्रतिनिधी इथं बोलले पण समाधानकारक उत्तर कुणाच्या तोंडातून आलं नाही। पण दादा मी तुम्हाला त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या रूपातून एका मिनिटामध्ये समाधानकारक उत्तर देतो की ज्यावेळी या गरीब अमानुष जनतेवरती आदिलशाही निजामशाही कुतुबशाही अत्याचार करत होती, माझ्या आया बहिणीचा पदर खांद्यावरती सुरक्षित नव्हता, शेतकऱ्याच्या मालाला भाव नव्हता, रयत भयभीत झालेली होती, जीवन जगण्याची सगळी शाश्वती संपत चाललेली होती, त्या काळामध्ये आपल्या संस्कृतीतील 33 कोटी देव धावले नाहीत पण माझा राजा त्यांच्या मदतीसाठी धावला। त्या 33 कोटी देवांच्या धावण्यापेक्षा माझा राजा त्यांच्यासाठी पावला। दादा 7 पिढ्यांची पुण्य तुम्ही 3000 वारकऱ्यांच्या रूपाने पदरात पाडलेली आहे। हे या रायगड वारीचं सगळ्यात मोठं महत्त्व आहे आणि हे महत्त्व मान्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। दादांनी शिष्यवृत्ती सांगितली, दादांनी स्कॉलरशिप सांगितली, मी तुमचा मोठा भाऊ असं सांगितलं। माझ्या मनाला एक छोटा प्रश्न पडलाय, दादा एक ही दिल है कितनी बार जीतोगे। मध्यंतरी एक चित्रपट आला होता बाजीराव मस्तानी। त्या बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये ऐकून घ्या मग टाळ्या शिट्ट्या वाजवा। मध्यंतरी एक चित्रपट आला होता बाजीराव मस्तानी। त्या बाजीराव मस्तानी चित्रपटातला जो नायक आहे बाजीराव, तो एका प्रसंगामध्ये असं म्हणतो की शेर की शिकार, तो एका प्रसंगामध्ये असं म्हणतो शेर की शिकार, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर लोग कभी संदेह नहीं करते। बरोबर ना? हाँ चीते की चाल, सॉरी, चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर लोग कभी संदेह नहीं करते। तर मला आता ह्या ठिकाणी असं म्हणावं लागेल की चीते की चाल, बाज की नजर और मंगेश दादा की जबान पर लोग कभी संदेह नहीं करते। आणि त्याचं फलित आपल्याला 2000 च्या इलेक्शन मध्ये दिसल्याशिवाय राहणार। हे मताधिक्य वाढेल हा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी शब्द देतो आणि व्याख्यानाच्या निमित्तानं 10 मिनिटं तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। दादा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले 19 फेब्रुवारी 1630 रोजी आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले 3 एप्रिल 1680 रोजी। मी संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानासाठी जातो, झब्बा घालतो, कुर्ता घालतो, मोठमोठ्या व्याख्यानाच्या मानधनाच्या सुपाऱ्या स्वीकारतो, पण फक्त मंगेश दादा मी रायगडावरती 19 वेळा याआधी येऊन गेलोय। आज पहिल्यांदा मला असं वाटलं की माझ्या कोणत्या तरी माणसानं मला रायगड दाखवलाय आणि तो रायगड दाखवण्याचं काम तुम्ही आज केलं, त्याबद्दल माझ्या वतीनं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज साजरा केला जातोय। 350 वर्ष उलटून गेलेत आणि 351वा राज्याभिषेक संपूर्ण जगभरामध्ये थाटामाटात साजरा केला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला जो राज्याभिषेक झाला, हाच तुमच्या 20 किलोमीटर पलीकडे उजवीच्या रायगडावरती राजमाचीवरती होळीच्या मैदानाच्या उजव्या बाजूला मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे।
गागा भट्ट ज्यांनी पहिल्यांदा राज्याभिषेक करायला नकार दिला होता ते गागा भट्ट पैशांच्या आमिषानं राज्याभिषेक करायला तयार झाले. गागा भट्ट म्हणतात, सकल गुण मंडित अखंड लक्ष्मलांकृत राजकार धुरंधर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला भेदून गेली. राजा राजा झाला, परंतु राजा आपल्याला समजलाय का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. राजानं आयुष्यभर आई वडिलांवरती प्रेम केलं, राजानं आयुष्यभर आई वडिलांच्या संस्कारांवरती प्रेम केलं, राजानं आयुष्यभर माणसांवरती प्रेम केलं, राजानं आयुष्यभर त्याच्या संस्कारांवरती प्रेम केलं. म्हणून 450 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या एका साध्या भोसले कुळातल्या पोरानं इतकं मोठं ऐश्वर्य बिलवरी साम्राज्य निर्माण करून दाखवलं. आणि 7 समुद्रापार, त्या 7 समुद्रापलीकडच्या छोट्याशा स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हटलं गेलं. आपलं शत्रुत्व इतकं ताकदवान असावं, आपण शत्रुत्वाचं वैर करतो. आता सगळीकडे आपण शेतकऱ्याची पोरं आहोत, पेरणीचा सीझन चालू झालेला आहे. पेरणीचा सीझन चालू झाला की आपण ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगरणी शेतात चालू करतो. पण ह्याच काळामध्ये मंगेश दादांना जास्त फोन जातात, दादा आमची बांधावरून भांडणं झाली. का बरं? शेतीची, नांगरणीची, शेतीची मोजमापाची कामं चालू होतात. आपलं वैर हे बांधावरून आहे, आपलं वैर हे भावकीच्या वाटणीवरून आहे. पण दादांनो, जर तुम्हाला वैर घ्यायचं असेल तर वैर इतकं खानदानी घ्या की ते वैर तुमच्या पिढ्यांसाठी पुरून उरेल. आणि असं वैर जगाच्या पाठीवरती एकाच राजानं घेतलं, ते म्हणजे तुमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शत्रूला सुद्धा तुमच्या वैराची इतकी ताकद समजली पाहिजे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 ला आपल्यातून निघून गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं स्वराज्याचा सूर्य पूर्वसंध्येला मावळत होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू दिल्लीचा तख्तेताज बादशाह औरंगजेब स्वतःच्या सिंहासनावरती उठून खाली बसला, गुडघ्यावरती बसतो आणि अल्लाहकडे हात करतो आणि म्हणतो, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे हमेशा खुला रखना, क्योंकि खुदा का नेक बंदा तेरे दरबार में पैगाम रख रहा है. इतकं मोठं धाडस छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात. अशा प्रकारची शत्रुत्वाची ताकद तुम्ही समजून घ्या. मगाशी दादा बोलले की तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरताय. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या लहान भावा बहिणींना एकच गोष्ट सांगतो, आज तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम जरी वापरत असलात, परंतु आज दुर्दैव इतकं आहे, भावा बहिणीच्या लग्नात आपल्या समोर 100 लोक नाचतात. आपल्या सुखाच्या क्षणामध्ये आपल्यासोबत 100 लोक आहेत, पण आपल्या दुःखाच्या क्षणामध्ये आपल्यासोबत एकही नाही. मी आनंदानं सांगेल, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर एकच करा, सुखाच्या क्षणामध्ये समोर नागडा नाच करणारे एकही मित्र कमवू नका, पण दुःखाच्या क्षणामध्ये स्वतःच्या पाठीला हात मानून, ढाल मानून, खांद्याला खांदा लावून उभा करणारे मित्र महत्व जमवा. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केलेलं आहे. आज तुमचे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती हजारो मित्र, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती तुमचे हजारो मित्र, पण गल्लीत विचारत नाही तुम्हाला काळं कुत्र, अशी परिस्थिती सध्या तुमची झालेली आहे. आणि ह्या गोष्टीवरती तुम्ही टाळ्या वाजवता, ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. आपल्याला मैत्री करावी लागेल, आपल्या माणसांवरती प्रेम करावं लागेल. आणि हे मी शिवाजी महाराजांच्या उदाहरणानं तुम्हाला पुराव्यानिशी स्पष्ट करून दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असं आपण निश्चित म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना कुणाच्या जीवावरती स्वराज्य निर्माण केलं हे विसरता कामा नये. उद्या पोटच्या पोराचं लग्न आहे, मिश्रूरनं फुटलेला रायबा मंगलाष्टका धरण्यासाठी, 7 फेऱ्या धरण्यासाठी उद्या तयार होतो आहे. पण राजगडाच्या राजमाचीवरती लग्नाचं आमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेलेले स्वराज्याचे सुभेदार, स्वराज्याच्या सुभेदारांना समजतं की गडावरती काहीतरी शिस्त आहे, पण मला सांगितलं जात नाही. समोर पैजेचा बेल भंडार ठेवलेला असतो, तो बेल भंडार उधळला जातो, पैजेचा विडा उचलला जातो, हर हर महादेवाचा जयघोष केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे ताण्या, उद्या तुझ्या एकुलत्या एका पोराचं लग्न आहे. तानाजी मालुसरे म्हणतात, राजे, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. याला म्हणतात मैत्री, आणि याला म्हणतात मैत्री निभावण्याची खरी ताकद. जगाच्या इतिहासातला एकमेव उदाहरण, आपण सगळी काळ्या केसावाली मंडळी आहोत. माझ्या समोर उपस्थित असलेली फक्त टोपी घातलेल्या बाबांनी, उंची कमी असलेल्या बाबांनी भाषण केलेल्या व्यक्तींपैकी आपण सगळी काळ्या केसावाली व्यक्ती आहोत. जगाच्या इतिहासातली एकमेव घटना आहे, जगाच्या इतिहासातली एकमेव घटना आहे की काळ्या केसावाल्या माणसासाठी पांढऱ्या केसावाला माणूस
दोन्ही हातामध्ये समशेरी उभ्या करतो आणि शत्रूचा निपात करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी करून दाखवतो. कोल्हापूर परगण्यातल्या सिद्धी जोहरच्या विड्यातून पन्हाळगडाच्या विड्यातून ज्यावेळेस बाहेर पडायचं होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीनं रायाजी, कोयाजी, बांदलसेना, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ बाजीप्रभू देशपांडेंचे मोठे भाऊ फुलाजी काका देशपांडे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना घोडखिंडीमध्ये गाठलं गेलं. पाठीमागून गनिम येतोय असं जेव्हा समजलं गेलं, रायाजी, कोयाजी आणि बांदलसेना छत्रपती शिवाजी महाराजांना विनवणी करत होती, राजे तुम्ही पुढे सरका, आम्ही इथं गनिम थांबून ठेवतो. शिवाजी महाराज म्हटले, आम्हाला आमच्या भावांचे प्राण लोकप्रिय नाहीत तर प्राणांपेक्षा कर्तिक आहेत. मला तुमच्या सोबतीनं मरण आलं तर चालेल, मरू सोबतीनं, जगू सोबतीनं. जर विशाळगडावरती तोफांचे 3 बार उडवायचे तर ते तोफांचे 3 बार आपण सगळ्यांनी सोबत उडवूयात असा विश्वास दिला. पण बाजी काका देशपांडे, जगाच्या इतिहासातला पहिला असा प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेला असलेली समशेर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेला असलेली समशेर बाजीप्रभू देशपांडेंनी उचलली, स्वतःच्या गळ्याला लावली. राजे वडिलकीच्या नात्यानं सांगतोय, विशाळगड जवळ करा, हा बाजी एकही गनिम पुढे सरकू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, मला माझ्या भावंडांचे प्राण प्रिय आहेत. बाजीप्रभू देशपांडे सांगतायत, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि तो जगला म्हणून आज तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात आणि मी तुमच्या समोर बोलू शकतो, ही गोष्ट विसरू नका. दादांनो, तुम्ही सगळे माझे लहान भाऊ आहात. दादांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही आई वडिलांचा विचार करा, त्यांच्या कष्टांची कदर करा. 100 रुपये तुम्हाला भरतीसाठी जाताना तुमचा बाप देताना 10 वेळा विचार करतो, पण या भल्या माणसानं करोडो रुपये तुमच्या रायगड वारीसाठी उधळलेले आहेत. त्या माणसाचा 1 सेकंद विचार करा की तो माणूस सांगतोय आई वडिलांच्या कष्टाचा विचार करा. आणि याला पुरावा मी देतो. आई वडिलांच्या कष्टाचा विचार करत असताना तुम्ही दादांना आदर्श मानू नका, मला आदर्श मानू नका. या जगातला एकमेव आदर्श आई वडिलांचा कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुमचं प्रेम बाई, बाटली, व्यसन याच्यावरचं असेल तर ते बंद करून टाका आणि ते प्रेम सत्कारणी लावा. तुमच्या आई वडिलांच्या संस्कारांवरती प्रेम करा, आई बापाच्या कष्टावरती प्रेम करा. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगत असतो, आपल्या पैशांची आणि आपल्या कष्टाची कदर आपल्यालाच करावी लागेल. दुसरा आपल्या पैशांची आणि कष्टांची कदर करणार नाही. 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करत असताना छत्रपती शिवाजी महाराज बोलले, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आजोबा मुंबईतल्या एका सभेमध्ये बोलले, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाळ शिवाजीचं नाव अजरामर आहे. शिवाजी महाराज शतकानुशतक अजरामर का आहेत तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. या निमित्तानं तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतो, तुम्ही काय करा, तुम्ही नका आमदार हो, नका खासदार हो, नका कलेक्टर हो, नका जहागीरदार हो, नका नायब तहसीलदार हो, नका सुभेदार हो, नका बागायतदार हो, नका वकील हो, पोलीस हो, इंजिनियर हो, डॉक्टर हो, शिक्षक हो, काही नाही झालं तरी चालेल. आयुष्यभर आईबापाच्या पैशांवरती बसून खा, आयुष्यभर आईबाप तुम्हाला पोसतील. फक्त एक गोष्ट करू नका, आपल्यामुळं आपल्या आई बापाची मान समाजात खाली जाईल असं गैरवर्तन कधीच करू नका. ज्या दिवशी हे गैरवर्तन कराल त्या दिवशी तुमचे आई बाप तुमच्या डोळ्यासमोर शरीरानं जिवंत असतील पण आत्म्यानं निघून गेलेले असतील, ही गोष्ट विसरू नका. आज तुम्ही वेगवेगळ्या खेड्यातून, वेगवेगळ्या प्रभागातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहात, पण इथं आल्यानंतर तुम्ही सगळे एक आहात. ही एकीची भावना कधी विसरता कामा नये. एखाद्या माणसाला 1 काठी तोडायला लावली तर तो सहज तोडतो, दुसरी काठी हातात दिली ताकदीच्या जोरावर तोडतो, तिसरी काठी तोडायला लावली तर बुद्धीच्या जोरावर तोडतो. पण 10 काठ्या एका वेळी तोडायला लावल्या तर त्याची ताकद अपुरी पडते. ही सगळी ताकद मंगेश दादांच्या पाठीमागे लावा, ताकद अपुरी पडणार नाही, ही ग्वाही तुम्ही द्या. हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं बोलण्यासाठी व्याख्यानाच्या रूपानं अनेक आहे, परंतु वेळेची मर्यादा. माझ्यानंतर माझे मित्र शाहीर इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या पोवड्याचा कार्यक्रम. मला वाटतं दादा, आपण 2 तास व्याख्यानाच्या संदर्भानं बोललं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यावरती अन्याय करताय आणि हा अन्याय भरून काढण्याची जबाबदारी तुमची आहे.
प्रत्येक वेळेस आकाशला बोलवलं जातं, 2 मिनिटं बोल, 5 मिनिटं बोल, 10 मिनिटं बोल. इथून पुढे मी दादा 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं बोलणार नाही, लहान भाऊ म्हणून सांगतोय. आणि ह्या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, दादांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही मिळालं, आयुष्यामध्ये तुमच्या खिशात जर काही असेल, तुमच्याकडे वडिलोपार्जित जमीन असेल, गाडी असेल, बंगला असेल, गोडी असेल, जर तुमच्या घरी पैसा अडका प्रचंड असेल, शेतीमाल प्रचंड असेल, तुम्ही धनाढ्य असाल, पण तुम्ही त्याचा अहंकार बाळगू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज सातारा गादीचे उदयनराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज सातारा गादीचे उदयनराजे भोसले, ती 13वी पिढी आपल्या डोळ्यासमोर आजही आहे. ते आशिया खंडातले सगळ्यात मोठे 3 नंबरचे जमीनदार आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा 13वा वंशज श्रीमंत उदयनराजे भोसले हे आत्ता आशिया खंडातले सगळ्यात मोठे 3 नंबरचे जमीनदार असतील, तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती जमीन असेल. राजा जयसिंगासोबत पुरंदरचा तह झाला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 9 किल्ले उरलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दिवशी कमबॅक करण्याचं ठरवलं. त्यानंतर येत्या 7 वर्षामध्ये आत्ताच्या पाकिस्तान प्रांतातल्या कटक पासून तर कर्नाटक प्रांतातल्या तंजावर पर्यंत 317 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात स्वतःवरचा विश्वास, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. हे सगळं सांगण्यापाठीमागचं कारण एकच, तुम्ही किती श्रीमंत असा, मोठे असा, मनानं असा, स्तनानं असा, धनीनं असा, शरीरानं असा, पण तुमचा अहंकार हा काही कामाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांचा अहंकार मोडून काढला. पण हे सगळं होत असताना अर्धांड सांड अफजल खान पाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, दिल्लीमध्ये जाऊन आग्र्याच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले, सुरत बदसुरत करून टाकली, स्वराज्यचा डामडौल अटके पार कडवला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी अहंकार स्वतःच्या मनाला लावला नाही. दादांनो, तुम्ही जर स्वतःच्या मनामध्ये अहंकार बाळगला तर नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारसा न लागो राजसा. जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्या श्रीमंतीला माजू नका, आणि जर तुम्ही गरीब असाल तर तुमच्या गरिबीला लाजू नका. एवढं या निमित्ताने सांगतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व रायगड वारीच्या संयोजन समितीचे मनापासून आभार मानतो. शेवटी जाताना आणि या व्यासपीठाची रजा घेताना फक्त एवढंच म्हणतो, मंगेश दादा, तू राजा है, तू राजा ही रहेगा. तू राजा है, तू राजा ही रहेगा. तू हर एक के दिलों पे राज करता रहेगा. इसलिए मंगेश दादा, तू राजा ही रहेगा. धन्यवाद.